32 वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्ही इथे राहायचं नाही, ही जागा आमची आहे, तुम्ही इथून निघून जा असं म्हणून आरोपींनी एका 32 वर्षीय महिलेला तिच्या मुलाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. एका 32 वर्षीय महिला तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राहते. 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30च्या दरम्यान पीडित महिला व तिचा मुलगा त्यांच्या घरी असताना आरोपी तेथे आला. तुम्ही येथे राहायचं नाही, ही जागा आमची आहे, तुम्ही येथून निघून जा असं म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली. तेव्हा पीडित महिला म्हणाली, ही शेतजमीन माझ्या नातेवाईकांच्या नावावर आहे, मी येथून जाणार नाही, तुम्ही मला शिवीगाळ दमदाटी करू नका. तेव्हा आरोपींनी महिला व तिच्या मुलाला शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं आणि तिच्या जवळील 10,000 रुपये रोख रक्कम काढून घेतली. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील काही लोक भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण करत घराची तोडफोड करून नुकसान केलं. त्यानंतर पुन्हा तुम्ही येथे दिसला तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला. घटनेनंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीवरून आरोपी कय्यूम खुदाबख्श खान, वसीम कय्यूम खान, लियाकत कय्यूम खान, मुजू कय्यूम खान, हरदास काळे सर्व राहणार वांबोरी तालुका राहुरी तसेच इतर 5 ते 6 इसम अशा एकूण 10 ते 11 जणांवर मारहाण, धमकी, विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.